महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। द्रोणागिरीच्या प्रवेशद्वारावरच कचऱ्याने स्वागत, सिडकोचा स्वच्छतेचा गाजावाजा फक्त कागदावरच। बाहेरच्या कचऱ्याचा द्रोणागिरीला विळखा, सिडकोचा स्वच्छतेचा दावा फोल की केवळ रंगरंगोटीचा दिखावा। सिडको प्रशासन एकीकडे स्वच्छ शहर मोहिमेचा गाजावाजा करत असताना द्रोणागिरी नोडच्या प्रवेशद्वारावरच कचऱ्याचे भीषण साम्राज्य पसरले आहे। खोपटे रोडकडून द्रोणागिरीकडे येणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे या परिसराला डम्पिंग ग्राउंडचे स्वरूप प्राप्त झाले आहे। धक्कादायक बाब म्हणजे आजूबाजूच्या ग्रामपंचायतींचा कचरा गाड्याही याच ठिकाणी कचरा आणून टाकत असल्याने ही समस्या अधिक गंभीर बनली आहे। या डम्पिंग ग्राउंडवर ओला आणि सुका कचरा एकत्रित टाकला जात असल्याने तो कुजून प्रचंड दुर्गंधी पसरली आहे। त्यामुळे नागरिक आणि वाहन चालकांना नाकावर रुमाल धरल्याशिवाय प्रवास करणे अशक्य झाले आहे। या घाणीमुळे परिसरात गिधाडे, उंदीर आणि भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला असून आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। पोटाची खळगी भरण्यासाठी काही भटके लोक या घाणीतून प्लास्टिक वेचताना दिसतात, ज्यांच्या आरोग्याकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष। केवळ कचरात नाही तर द्रोणागिरी नोडमध्ये अनेक ठिकाणी ड्रेनेजची झाकणे उघडी आहेत। या उघड्या चेंबरमधून दुर्गंधीयुक्त सांडपाणी रस्त्यावर येत असून त्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे। रात्रीच्या वेळी ही उघडे ड्रेनेज अपघातांना निमंत्रण देत आहेत। आणखीन यात एक भर म्हणजे इमारतीचा उरलेला राडारोडाही रहदारीच्या रस्त्यावर टाकला जातोय। हे ढिगारेही मुख्य रस्त्यावर खोपटा द्रोणागिरी रोडवर आपल्याला पाहायला मिळतील। सध्या सिडकोकडून रस्त्यावरील दुभाजकांना काळ्या पिवळ्या रंगाने रंगवण्याचे काम सुरू आहे। वाहन चालकांना दुभाजक दिसावेत हा हेतू जरी चांगला असला तरी डोळ्यांना दिसणाऱ्या रंगांपेक्षा नाकाला येणारी दुर्गंधी सिडको प्रशासनाला का जाणवत नाही, असा संतप्त सवाल रहिवासी करत आहेत। कचरा साठायच्या आतच त्यांनी विल्हेवाट लावणे गरजेचे असताना प्रशासन केवळ रंगोटीच्या कामात मग्न असल्याचे चित्र दिसत आहे। पावसाळा उंबरठ्यावर आला आहे। जर वेळेत हा कचरा उचलला नाही आणि ही उघडे ड्रेनेज चेंबर बंद केले नाही तर पावसाच्या पाण्यात ही घाण कुजून संपूर्ण द्रोणागिरी परिसरात दुर्गंधीयुक्त रोगराई पसरण्याची भीती आहे। सिडकोने तात्काळ याकडे लक्ष देऊन ग्रामपंचायतीच्या कचरा गाड्यांना प्रतिबंध करावा आणि या कचऱ्याच्या साम्राज्यातून नागरिकांची सुटका करावी अशी मागणी जोर धरत आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, द्रोणागिरी उरण।